बऱ्यापैकी एक गोष्ट होती, की एकाच घरात राहतात. पण काही लोकं खुश असतात, सुखी असतात आणि काही लोकं दुःखी असतात, आजारी असतात. मग आता तो नियम इथं लागू पडतो का? निम्म्या लोकांना वास्तुदोष नाही आणि निम्म्या लोकांना वास्तुदोषाचा त्रास होतोय. सहसा असं होत नाही, की जसं त्या पद्धतीने तुम्ही सांगता, की अर्ध्या लोकांना चांगलं वाटतं आणि अर्ध्या लोकांना नाही होत. जर आजार पडण्याचा जो प्रमाण आहे, एखाद्या वास्तूमध्ये जसे व्हायब्रेशन असतील, तर एकानंतर एक कोण तर कोण आजारी पडतोच. ठीक आहे. कसं होतं, की जोपर्यंत एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती खूप मजबूत नाही, तोपर्यंत काही चॅलेंज नाही. बट रोगप्रतिकार शक्ती थोडी पण वीक असेल, तर एकानंतर एक आजारी पडणारच आहेत लोकं. तिथं वास्तू लगेच इम्पॅक्ट करते. जसं एन्व्हायरमेंट चेंज झालं, बघा लगेच काय लोकांना सर्दी खोकला लगेच होतो, काय लोकांना होत नाही. तशाच पद्धतीने वास्तूचा हा जो दोष आहे, काही लोकांचे ऑरा सेन्सिटिव्ह असतात, त्यांना लगेच होतो आणि काही लोकांना थोडासा टाइम लागतो. ठीक आहे. आणि काही लोकांची प्रगती होते, जसं मी मगाशी म्हणलो ना, दक्षिण दिशेमध्ये जरी डोअर असेल तर त्याची प्रगती होते. का होती? कारण त्याच्या कुंडलीमधला जो मंगळ आहे, तर तो चांगला अलाइंड आहे. म्हणजे तो पैसा देणारा ग्रह आहे. ज्यावेळी अशी वास्तू तो निवडतो, तर त्याला पैसाच भेटतो. जर तुम्हाला पैसा पाहिजे असेल ना, तर कुंडली बरोबर ती गोष्ट अलाइंडच पाहिजे. आणि पैशावरती जेव्हा पण गोष्ट होते ना, लोकांचं मी बघितलं, जेव्हा लोक नैऋत्यमध्ये टॉयलेट बनवतात, तर पैशाचे लॉसेस होतातच. आग्नेत टॉयलेट बनवलं तर पैशाचे लॉसेस होणार. ज्याला उसने दिले तो पळूनच गेलाय. अशा पद्धतीचे केसेस माझ्याकडे येतात.